शहरातील प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घनकचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या उघडकीस आली आहे। बी ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावर महिने जमा झालेल्या तुटलेल्या चपलांचा मोठा ढीग पडला आहे। हे चपले धुळखात पडलेले असून त्यांच्याकडून येणारा तीव्र दुर्गंध आणि घाण हे आरोग्यासाठी मोठा धोका ठरत आहेत। सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बी ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावर ही परिस्थिती आहे। ऑपरेशन थिएटरच्या अगदी समोरच हा चपलांचा ढीग आहे। येथे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि लहान मुले येत जात असतात। खेळणाऱ्या मुलांसमोरच हा कचरा पडलेला आहे। यामुळे संसर्गाचा थेट धोका निर्माण झाला आहे। विशेषतः शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे। आम्ही येथील सफाई कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी बोललो। त्यांचे म्हणणे आहे की हे चपले खूप महिन्यापूर्वींचे आहेत। रुग्णालयात येणारे लोक चपला घालून येतात आणि तुटल्यावर किंवा गहाळ झाल्यावर तिथेच सोडून जातात। त्यामुळे हा ढीग वाढतच जात आहे आणि कोणीही त्याची विल्हेवाट लावत नाहीये। या प्रकारामुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनावरच मोठा प्रश्न उपस्थित होतो। शासकीय रुग्णालयात अशा प्रकारे कचरा जमा होणे हे अक्षम्य आहे। यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय। स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन सफाई मोहीम राबवावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सोलापूर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू। अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा। धन्यवाद। तुमची मते यावर काय कारवाई व्हायला हवी ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा।